निश्चितच पहिल्या सेमीफायनलचा थरार आता आपण अनुभवतोय। एकीकडे ढोक्षेत संघ आहे तर त्याच्या विरोधात शिवशक्ती परळी। 4 षटकांचा हा सामना आहे। प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र इथून दिला जातो राहुल मोरे यांच्या शुभ हस्ते। लवजी संघ मात्र विजयाच्या समीत येऊन स्पर्धेच्या बाहेर गेलाय। चेंडू त्या मैदानामध्ये चेंडू फटाके वाजवताना जरा काळजी घ्या। मंडपाच्या जवळ तुम्ही फटाके लावताय। गुप्ता साहेबांनी सांगितलं मच्छर खूप जास्त झालेत त्यामुळे थोडासा प्रयत्न केला। धन्यवाद। 4 षटकांचा हा सामना आहे। 2 त्यांचे 2 यांचे। इनिंग 2 ओव्हरची। देशमुख साहेब तुम्ही ट्विस्ट वाढवू शकता तर आम्ही देखील ट्विस्ट घडू शकतो। तुम्ही नीट ऐकलं नाही, मी 4 षटकांचा सामना म्हटलं होतं। काही टेन्शन घेऊ नका। या क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेटमध्ये पेन्शन नाहीये। सागर कदम सर आलेले त्यांचं आपण स्वागत करूया। पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ऋतिक नकाते, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, स्ट्राइक एंड वरती फलंदाज मोरेश्वर, नॉन स्ट्राइक एंड वरती संदीप। पण मात्र सांगतायत इथून ग्रीन सिग्नल येतोय की मॅच आता ऑन होतीये। वेळ मात्र झालेली आहे 6:12। इथून आता तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायची आहेत। पहिल्या चेंडू मात्र इथे डॉट पाहायला मिळतोय। ऋतिकच्या माध्यमातून टाकलेला हा पहिला चेंडू निर्धाव गेला। अजूनही 11 चेंडू आहेत। मोरेश्वरच्या मनगडात ताकद आहे। या स्पर्धेमध्ये जबरदस्त त्याचा खेळ आपण पाहिलाय। पण ढोक्षेत संघाच्या आता नावासाठी, ढोक्षेत गावाच्या क्रिकेटच्या करिअर साठी त्याला एक सुंज द्यावी लागेल। नागोपाडचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले। यष्टनच्या मागे मास्टर माइंड मगाशी अभि पाटील सरांनी उल्लेख केला शिवा दळवी आहे, जे सातत्याने आपल्या खेळाडूला चेअरअप करतायत। प्रणय राजपूरकर बरीचशी किमया करून आलेत। अकाउंटंट आहेत या स्पर्धेचे। बरंच काही त्यांच्याकडे अकाउंट दिलं गेलं होतं सांभाळण्यासाठी, आता ते पूर्ण करून आलेत। बाळाराम गायकवाड ऑनलाईन ही स्पर्धा पाहतायत, त्यांचं देखील आपण कौतुक करूया। 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत। ऋतिक काय जबरदस्त गोलंदाजी करतोय। इथे चौथा चेंडू देखील शरीराला वेदना देतोय। पंचांकडे आता पाहिलात आणि तिसऱ्या पंचांची मागणी बघा किती ऍपिल मध्ये जोश पाहायला मिळाला, जल्लोष मैदानामध्ये होतोय। आपला निर्णय इथे चूक आहे की बरोबर आहे, आता हे तिसरे पंच निरकून पारखून सांगतील। दूध का दूध, पानी का पानी, कृष्णा मात्रे सर।
OUT आउट, फलंदाज बाद झालाय आणि फलंदाजाला देखील कदाचित माहिती होतं, त्यामुळे त्याने क्रीज सोडली आहे. चेंडू या षटकातले झालेत आतापर्यंत 4. एकही धाव मात्र ऋतिक नकातेनं खर्च केली नाहीये. ही जमेची बाजू असेल टीम शिवशक्ती परळी संघासाठी. नेक्स्ट बॅटर मयूर मैदानामध्ये आलाय. मयूर स्ट्राइक एंड वरती आहे. ऋतिक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मेडन षटकाच्या वाटचालीकडे याला आपण पाहत होतो, पण इथे पंचांनी सांगितलं हा चेंडू स्क्वेअर आहे. अवंतरच्या मदतीनं स्कोरगड वरती धावांचा श्री गणेशा. एक धाव एका गाड्याच्या मोबदल्यात स्कोरगड वरती नोंद केली जाते. सागर कदम यांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. युवा उद्योजक म्हणून ज्यांची गणना केली जाते. फुल टॉस चेंडू होता, आडव्या बॅटने खेळला गेलाय. थोडंसं धीम्या गतीने चेंडूला टाकलं गेलं. सिंगल आणखीन एक या स्कोर कार्ड वरती ऍड होतीये आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल 2 धावांची नोंद. कदाचित या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. इथे हाणामारी जर झाली तर ट्विस्ट वाढेल. इथे जर थांबवलं गेलं तर शिवशक्ती परळी संघ हवी होऊ शकतो नेक्स्ट इनिंग मध्ये. माझ्या समेत अनिल कोळी सर आहेत, माझ्या समेत अभि पाटील सर आहेत, त्याचबरोबर आमचे सिनियर पंच त्याच पद्धतीने समालोचन करणारे संदीप गायकवाड सर देखील आहेत. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये 1 बाद 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक आता घेऊन येईल गोलंदाज शिवशक्ती परळी संघाचा. आणखीन एक घातक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, पण देऊया आता संधी डीजेला. काही शेवटचे आता एक क्षण आहेत आणि ते गोड होण्यासाठी घेऊया गीताचा सुमधुर आनंद. डीजे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्ग वरती आलाय अल्पेश दळवी. अल्पेश दळवी एक अष्टपैलू खेळाडू आहे. या परिसरामध्ये हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख आहे. कोणत्याही क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये सूट होणारा खेळाडू आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. अल्पेश दळवीचा ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकलेला हा चेंडू होता. या चेंडूवरती पंचांचा स्वेर असा इशारा येतोय, पण इथे रनआउटची विकेट जाईल मैदानाच्या बाहेर. स्कोर कार्ड वरती 1 या धावसंख्येनं होईल वाढ. पुन्हा एकदा संधी डीजेला. 3 धावांवरती दुसरा गडी बाद. HK स्टाईल. थैंक यू डीजे. नेक्स्ट बैटर समीर. फटका हा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजाने अडवलाय आणि किणेक चेंडू गेला निर्धाव. पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम शिवशक्ती परळी संघाने ढोकशेत संघाच्या या फलंदाजाने केलंय. ढोकशेत संघाचे फलंदाज हात खुले मात्र करत नाहीयेत. इथे गब्बर सिंगनं जसं ठाकूरला बांधून ठेवलं होतं तसं आता बांधून ठेवलंय या फलंदाजाला गोलंदाजानं. आता मात्र स्क्वेअर चेंडूचा इशारा आणि 1 या धावसंख्येनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती होईल वाढ. आता टोटल धावांची नोंद झाली आहे ती 2 बाद 4. पुन्हा एकदा पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. ऑप्शनच्या लाईनच्या बाहेर या चेंडूला पकडला जात आहे. लागोपाठचा हा दुसरा स्क्वेअर चेंडू ज्या गोलंदाजाची आपण स्तुती करत होतो
तो मात्र थोडासा लाईन भटकताना अल्पेश दळवी कमबॅक करावा लागणार या षटकामध्ये त्याला. आतापर्यंत त्यांनी 3 अवंतर धावा खर्च केल्यात. स्कोर कार्ड वरती 3 धावांनी वाढ निर्माण केली. 5 हा आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण होतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आता कमबॅक होतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. शिवा दळवी एस्टनच्या मागे चीनची भिंतीसारखा संरक्षण आपल्या संघासाठी यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये करताना मिथून लागी आनंद घेतायत क्रिकेटचा. कधी चेंडू खाली टाकतायत, कधी चेंडू वरती उडवतायत. चांगल्या पद्धतीने त्यांनी ही स्पर्धा घडवली आहे. 64 संघांना खेळण्याची संधी या मैदानावरती त्यांनी दिली. चांगलं आयोजन आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ बहरलाय मी तर म्हणेल. आणि बहरता बहरता हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. 4 धावांसाठी आलेला हा नवीन संजीवनी देणारा चौकार. नऊ धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. जबरदस्त गीत आहे. आता हेच गीत डीजेला मी विनंती करेल थोडस कंटिन्यू करा. अभि पाटील सर यांच्या चेहऱ्यावरती आता खुशीचं वातावरण आहे. डीजे ऑपरेटर देखील खुश झालाय, त्याचबरोबर आमचे पंच देखील खुश आहेत. आणि ते चौकारानंतरचा हा विस्फोटक आणखीन एक जबरदस्त प्रॉपर टायमिंगचा वापर करताना आलेला बिग हिट षटकार. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती. तिसरा गडी बाद. बाद होणारा फलंदाज संदीप. बॅक टू द डग आउट. डीजे नेक्स्ट बॅटर सौरभ. सौरभ मैदानामध्ये गेलाय. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मोठ्या फटक्याची नक्की गरज असेल ती टीम ढोकशेत संघाला. बघता बघता आपण बघतोय पहाट झालीये, सकाळ झालीये. रात्रीचा खेळ आता दिवसामध्ये कन्वर्ट होतोय. चांगला प्रयत्न डाव्या हाताच्या बॅटरचा पाहायला मिळाला, पण रनआउटची संधी मात्र गोलंदाज सोडली नाहीये. इथे त्याचा हा चेंडू जाईल निर्धाव आणि त्याच्या खात्यामध्ये रनआउटची विकेट देखील आपल्याला आता ऍड होताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 15. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आता 16 धावांची गरज असेल ती शिवशक्ती परळी संघाला. यानंतरची मॅच दुसरी सेमी फायनल. टीम सिद्धू 11 कैरे संघाचा कर्णधार आणि अष्टविनायक मुळगाव संघाच्या कर्णधाराला मी आमंत्रित करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. सिद्धू 11 कैरे संघाच्या विरोधात अष्टविनायक मुळगाव टॉस साठी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. या स्पर्धेची दुसरी सेमी फायनल. तत्पूर्वी ऐकूया
चेंडू त्या मैदानामध्ये 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. सागर कदम मॉर्निंग वॉक मध्ये जाऊन 2 चेंडू शोधून आलेत आणि डीजे कुणाल हे मॉर्निंग वॉक साठी गेलेत. स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकतो कशा पद्धतीनं ते वॉक करतायत. वॉक करता करता हात देखील करतायत. त्यांना देखील तलाव पाहायचा होता पण तिकडे तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळा ग्लो येतोय. डीजे ऑपरेटरच्या चेहऱ्यावरती वेगळा ग्लो, आमच्या कॅमेरामॅनच्या चेहऱ्यावरती वेगळा ग्लो येतोय. जणू काही बऱ्याच दिवसाचं अंतर त्यांनी देखील कापलंय. मिथुन लांगी यांचं मी नक्की कौतुक करेन. काय जबरदस्त हे आयोजन होतं. 64 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आता काही क्षण उरलेत जे गोड होताना आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानामध्ये शिवशक्ती संघाची 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. अल्पेश आणि त्याच्या बरोबरीने शिवा दळवी. चला पंच मॅचला सुरुवात करा. पंचांना वाटतं परळी नगरी खूप आनंद आणि रास देते, त्यामुळे पंच देखील या नगरीमधनं स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती जोरदार पद्धतीने हल्ला बोल करण्याचा प्रयत्न केला. लेग साइडच्या दिशेनं मिड विकेट मध्ये हा चेंडू आपण बघतोय. 2 धावा मात्र मिळवल्या आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोअर कार्ड वरती धावांचा श्रीगणेशा. 16 धावांची गरज होती 12 चेंडू मध्ये. आता उरलेत 11 चेंडू आणि करायच्या 14 धावा. गोलंदाज सौरभ. चांगला चेंडू आहे आणि इथून सिंगल पूर्ण होते. 1 या धावसंख्येने वाढ. 3 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. स्ट्राइक एंड वरती आलाय फलंदाज शिवा दळवी. 360 न फलंदाजी करणारा हा फलंदाज आहे. मोक्याच्या क्षणी चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर, एक्सपिरियन्स हा खेळाडू. बरीचशी मैदानं यानं गाजवली आणि हे त्याचं आवडतं मैदान आहे. ते नेहमी त्याच्या नावावरती एक वेगळा रेकॉर्ड आपण स्पर्धेमध्ये पाहिलाय. आणि अशा वेळी ऑफस्टमच्या लाईन मध्ये खोळात टप्पा टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाज. सकाळच्या या राम प्रहरी शुभ प्रभात मात्र आपण सगळ्यांना करूया, कारण इथे मात्र 2 धावा आल्यात. नऊ चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. लोअर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची उचलफेक करेल. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 7 धावांचं अंतर कापलं गेलं. आठ चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. चांगला चेंडू बॅट वरती आला नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता. 7 चेंडू उरलेत, 9 धावा करायच्यात. समीकरण आता बदललं गेलं. बॉल आणि चेंडूचं अंतर आता कदाचित वाढवण्याचं काम गोलंदाज करतोय. सागर पाटील सांगतायत अलिबागला काल किती खर्च झाला, त्यानंतर परळीमध्ये आल्यानंतर या मैदानावरती किती मजा आली याची चर्चा ते मैदानाच्या बाहेर करतायत. फुलटॉस चेंडू शिवा दळवीनं सागर पाटीलचं स्वागत करताना मारलेला मिड विकेटच्या बाहेर दर्जेदार A1 क्वालिटीचा हा षटकार. डीजे बंद आहे पण टाळ्या मात्र सागर पाटील वाजवतात, कारण त्यांना माहिती आहे आता वेळेला महत्व आहे.
अनिल कोळी सर देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. छोट्याशा विश्रांतीनंतर त्यांचं देखील शुभागमन आपण पाहतोय. या स्पर्धेची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती अभिसर आणि ती दिलेली आहे, त्यांनी पार पाडली आहे. सातत्याने या विभागामध्ये आल्यानंतर परळीचा फेमस वडापाव आणि अनिल कोळीचे शब्द जर तुमच्या कानावरती पोहोचले नाहीत तर मात्र या एरियामध्ये येऊन तुमचं काही चीज झालं नाही, मी असं नक्कीच तुम्हाला सांगेल. इथे आल्यानंतर अनिल कोळी यांचं समालोचन ऐकताना एक वेगळी ऊर्जा मिळते आणि त्याच ऊर्जेमध्ये आपण सातत्यानं या खेळपट्टीवरती खेळाडूंना खेळताना पाहत असतो. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 13. त्या 13 क्या मेरा 6 चेंडू आता 3 धावांची गरज. शिवा दळवीनं जर मनामध्ये हेरलं तर या पहिल्या चेंडूवरती हा सामना संपवतील, पण गोलंदाज सहज हा सामना सोडेल का? स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज अल्पेश, गोलंदाज परेश, गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. चला टाइम घेऊ नका. चांगला चेंडू, पंचांनी 9चा इशारा केलाय. 1+1 1+2 अशा या 2 धावांनी तिसरी धाव देखील पूर्ण 9च्या माध्यमातून झाली आणि सामना आता संपलाय आणि ही मॅच जिंकली आहे शिवशक्ती परळी संघानं. या मॅचचा हिरो ऋतिक नकाते ज्यानं सुंदर असं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं. धावा खर्च केल्या त्या 2 आणि विकेट मात्र पाहायला मिळालं नाही. हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील सागर कदम. सागर कदम साहेबांना आपण आमंत्रित करूया या आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. नेक्स्ट मॅच दुसरी सेमीफायनल मैदानामध्ये 2 संघ